आता आपण बघूया अँटी मोटिलिटी ड्रग्स. अँटी मोटिलिटी ड्रग्स बघण्याआधी पहिलं आपण बघूया मोटिलिटी म्हणजे काय असतं. मोटिलिटी म्हणजे काय? मूव्हमेंट, मोशन. पण आपण इथे बघतोय GIT. सो GITमध्ये मोशन, मूव्हमेंट म्हणजे काय? जे आपल्या पेरिस्टाल्टिक मूव्हमेंट्स आहे त्याचा इथे कॉन्टेक्स्ट आहे. सो मोटिलिटी म्हणजेच आपले पेरिस्टाल्टिक मूव्हमेंट्स. आणि अँटी मोटिलिटी ड्रग्स काय करतात? आपल्या पेरिस्टाल्सिसला कमी करतात. आता पेरिस्टाल्सिसला कमी का करायचं आहे? असं काय होतं की आपल्याला पेरिस्टाल्सिसला कमी करायला लागतं आहे, हे आपण बघूयात. आता कसं असतं, आपण काही खराब गोष्ट खाल्ली, त्या खाण्यासोबत जे आपण फूड कन्झ्युम करताय सो जर चुकून मायक्रो ऑर्गॅनिझम्स आपल्या बॉडीमध्ये एंटर झाले, मग ते आपल्या GITमध्ये जाणार. मग GITमध्ये गेल्या तिथला आतला जो ल्युमेन आहे तर ल्युमेनला इरिटेट करणार. आता ऑब्वियस जर मायक्रो ऑर्गॅनिझम्स गेले ते काही गप्प बसणार आहेत का? तर तिथे त्रास देणार आपल्या बॉडीला. सो ब्रेनपर्यंत लगेच सिग्नल जाणार की काहीतरी आलेलं आहे, ते आम्हाला ते आपल्या GITच्या लायनिंगला त्रास देतं आहे. सो ब्रेनला सिग्नल गेला आहे काहीतरी आलं आहे. मग ब्रेन लगेच काय करणार? पेरिस्टाल्टिक मूव्हमेंट्स वाढवणार. पेरिस्टाल्टिक मूव्हमेंट्स वाढले की लगेच जे काय आलं आहे सगळं असं भस्कीने बाहेर फेकलं जाणार. बॉडीमध्ये ठेवायचंच नाही आपल्याला त्याला. तर जे काही बॉडीत आलं आहे पटकन पेरिस्टाल्टिक मूव्हमेंट्स वाढवायचे आणि पटपट पटपट पुढे ढकलून बॉडीतून बाहेर काढून टाकायचं. आता काही त्रास देते का GITला? नाही. सो हे ब्रेनचं मेकॅनिझम आहे. ब्रेन कसं ॲक्ट करतं आहे की जर त्याला कळलं की आपल्या बॉडीमध्ये काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आलेले आहेत जे आपल्या GITच्या लायनिंगला इरिटेट करत आहेत, अजून ते इरिटेट नाही करावं, अजून ते आपल्या त्या लायनिंगला इन्व्हेड नाही करावं, यासाठी आता आपल्याला पटकन हे बॉडीमधून बाहेर काढून टाकायचं आहे. सो त्यामुळे जे ब्रेन आहे ते लगेच खाली इम्पल्स पाठवतं, लगेच सिग्नल्स पाठवतं की पेरिस्टाल्टिक मूव्हमेंट्स वाढवा. मग पेरिस्टाल्टिक मूव्हमेंट्स वाढल्यामुळे ते लगेच सगळं बाहेर फेकलं जातं बॉडीमधून. सो जे काही GITमध्ये आहे ते लगेच बॉडीमधून बाहेर फेकलं जातं विदाऊट ॲब्झॉर्प्शन. सो ह्यालाच आपण म्हणतो लूज मोशन्स किंवा डायरिया. सो लूज मोशन्स किंवा डायरिया का होतात कळलं? आपण विचारतो, जर पेशंट सांगतोय की जुलाब होत आहेत तर आपण म्हणतो काही बाहेरचं खाल्लेलं का? काही बाहेरचं खाल्लेलं का? हा प्रश्न का असतो की तुम्ही बाहेरचं काहीतरी खाल्लं, ठीक आहे, पाणीपुरी खाल्ली, ती खूप अनहायजेनिक पाणीपुरी तुम्ही खाल्ली, त्यामुळे त्या पाणीपुरीसोबत काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स तुमच्या बॉडीमध्ये गेले. मग त्या मायक्रो ऑर्गॅनिझम्सनी आतलं जे काही लायनिंग आहे त्याला इरिटेट करायला सुरू केलं, खराब करायला सुरू केलं. हे ब्रेनला कळलं की ह्या शाण्याने पाणीपुरी खाल्ली आहे, तेव्हा ते मायक्रो ऑर्गॅनिझम्स माझ्या बॉडीच्या लायनिंगला इरिटेट करत आहेत. सो पटकन ह्या मायक्रो ऑर्गॅनिझम्सला बॉडीमधून बाहेर टाकायला लागेल. सो जे काही पोटात आहे त्याचं ॲब्झॉर्प्शन न होता तसंच्या तसं पेरिस्टाल्टिक मूव्हमेंट्स वाढवून ते तसंच्या तसं बॉडीमधून बाहेर फेकलं जातं. आता ते ॲब्झॉर्प्शन वगैरे काहीच होत नाही, तर त्यातलं फ्लुइड पण ॲब्झॉर्ब होत नाही आहे. त्यामुळे मग लूज स्टूल्स होतात, जे वॉटरी स्टूल्स होतात ते का होत आहेत? कारण ॲब्झॉर्प्शन होतच नाही आहे, जसंच्या तसं बॉडीमधून बाहेर फेकलं जातं आहे. त्याला आपण म्हणतो लूज मोशन्स, ज्याला आपण म्हणतो डायरिया. सो आता लूज मोशन्स थांबवण्यासाठीच आपण काय करणार? अँटी मोटिलिटी ड्रग्स देणार, जे तुमच्या पेरिस्टाल्टिक मूव्हमेंट्सला कमी करतं आहे. पेरिस्टाल्टिक मूव्हमेंट्स वाढल्यामुळेच सगळं बाहेर फेकलं जातं आहे. जर पेरिस्टाल्टिक मूव्हमेंट्स कमी झाल्या तर ते बाहेर फेकलं जाईल का तेवढ्या स्पीडनी? नाही. सो लूज मोशन्स कमी होणार. सो लूज मोशन्स थांबवण्यासाठी आपण अँटी मोटिलिटी ड्रग्स देतो. सो अँटी मोटिलिटी ड्रग्स काय करतात? हे आपण वापरतो डायरियासाठी, डायरिया कमी करण्यासाठी. हे कसं वर्क करतं? तुमच्या पेरिस्टाल्टिक मूव्हमेंट्सला कमी करतं. सो अँटी मोटिलिटी ड्रग्स काय करतात? हे डायरिया कमी करतात. जे पेशंटमध्ये सारखे लूज मोशन्स होतात ते लूज मोशन्स कमी केले जातात, थांबवले जातात. कसं? पेरिस्टाल्टिक मूव्हमेंट्स कमी करून. आता जर पेरिस्टाल्टिक मूव्हमेंट्स कमी झाले तर काय होईल की ते जे फूड आहे ते प्रॉपर थांबेल जरा पोटामध्ये जर ते थांबलं तर त्यातलं वॉटरचं प्रॉपर ॲब्झॉर्प्शन होईल आणि चांगले सॉलिड स्टूल्स फॉर्म होतील. मग लूज मोशन्स कमी होणार. सो कसं होतं, जर पेरिस्टाल्टिक मूव्हमेंट्स कमी झाल्या तर आधी काय होतं ते थांबूच देत नव्हतं बॉडीत, जे काय सगळं बाहेर ढकलून द्यायचं. पण आता असं नाही आहे. आपण ड्रग दिल्यामुळे आता पेरिस्टाल्टिक मूव्हमेंट्स कमी होत आहेत. त्यामुळे जे काही फूड आहे ते थांबतं आहे तुमच्या इंटेस्टाईन्समध्ये, ते थांबून हळूहळू पुढे जाते. सो ते हळूहळू जात असतं, त्यातलं प्रॉपर ॲब्झॉर्प्शन होतं, त्यातलं जे काही पाणी आहे ते प्रॉपर ॲब्झॉर्ब होतं, त्यामुळे सॉलिड स्टूल्स फॉर्म होत आहेत. सो लूज मोशन्स कमी झाले, हेच आपलं एम होतं ना. अँटी मोटिलिटी ड्रग्स आपण का देतो? हे डायरिया कमी करण्यासाठी. आणि हे डायरिया कमी कसं होतं? पेरिस्टाल्टिक मूव्हमेंट्स कमी करून. सो कॉन्सेप्ट कळला काय होतं की पेरिस्टाल्टिक मूव्हमेंट्स वाढल्यामुळे फूड प्रॉपर तिथं थांबतच नाही, असं पुढे ढकललं जातं आहे. त्यामुळे त्यातलं वॉटर ॲब्झॉर्बच होत नाही, त्यामुळे वॉटरी स्टूल्स होत आहेत. पण जर पेरिस्टाल्टिक मूव्हमेंट्स आपण कमी केले तर जे फूड आहे ते हळूहळू पुढे जाणार आणि हळूहळू जातानाच त्यातलं प्रॉपर वॉटर ॲब्झॉर्ब होणार आणि त्यामुळे सॉलिड स्टूल्स फॉर्म होणार.
मग आता आपण हे जे अँटी मोटिलिटी ड्रग्स देतो ते काम कसे करतात आपण बघूया. आपण मेकॅनिझम ऑफ ॲक्शन बघूया. आता यांचं 2 प्रकारे ॲक्शन असतं. पहिलं जे आपण ओपॉइड ड्रग्स वापरतो. ओपॉइड ड्रग्स काय करतात, ते जाऊन म्यू रिसेप्टरला जाऊन अटॅच होतात. आणि म्यू रिसेप्टर असं आहे की त्याला कोणी जर येऊन अटॅच झालं तर ते कॉन्स्टिपेशन इफेक्ट दाखवतं. कॉन्स्टिपेशन इफेक्ट दाखवतं म्हणजे पेरिस्टाल्टिक मूवमेंट कमी करतं, त्यामुळे कॉन्स्टिपेशन होतं. सो ओपॉइड ड्रग्स काय करतात, हे जाऊन तुमच्या म्यू रिसेप्टर्सला जाऊन अटॅच होतात. आपल्या GIच्या लायनिंगमध्ये म्यू रिसेप्टर्स असतात. ते जर स्टिम्युलेट झाले तर कॉन्स्टिपेशन इफेक्ट दिसतो. सो ओपॉइड ड्रग्स काय करतात, हे जातात आणि तुमच्या म्यू रिसेप्टर्सला जाऊन अटॅच होतात. त्यामुळे कॉन्स्टिपेशन इफेक्ट दिसतो. कॉन्स्टिपेशन इफेक्ट दिसतो म्हणजेच काय होते की पेरिस्टाल्टिक मूवमेंट्स कमी होत आहेत, त्यामुळे ते फूड हळूहळू थांबत जाते, त्यामुळे कॉन्स्टिपेशन इफेक्ट दिसतो. आता हे जे ओपॉइड ड्रग्स आहेत हे नार्कोटिक ड्रग्स असतात. दीज आर डिराइव्ड फ्रॉम ओपियम प्लांट. हे आपल्याला बेसिक तर माहिती आहे. सो ओपॉइड ड्रग्स कसे काम करतात, ते तुमच्या म्यू रिसेप्टरला जाऊन अटॅच होतात आणि म्यू रिसेप्टर सिम्युलेट झाल्यामुळे कॉन्स्टिपेशन इफेक्ट दिसतो. आता सेकंड मेकॅनिझम ऑफ ॲक्शन बघूया. आपण मगाशी सांगितलेलं की तुम्ही काही खराब खाल्लं. मगाशी काय झालेलं, पाणीपुरी खाल्लेली खराब. मग त्या पाणीपुरीतल्या मायक्रो ऑर्गॅनिझम्सने आपल्या ल्युमेनचं जे लायनिंग आहे त्याला इरिटेट केलं. मग लगेच ब्रेनला मेसेज गेला. मग ब्रेनला कळालं असं गडबड झाली. ब्रेनने लगेच सिग्नल्स पाठवले. हे जे सिग्नल्स पाठवता येतो त्यात जे न्यूरोट्रान्समिटर्स इन्व्हॉल्व्ड असतात दॅट इज आपले ACH जे आहे ते ब्रेनकडून मेसेज घेऊन येते पळत की काहीतरी आले पटकन पेरिस्टाल्टिक मूवमेंट्स वाढवा सो दॅट सगळं बाहेर फेकलं जाईल. सो मेसेज कोण घेऊन येते पटपट पळत ACH घेऊन येतोय. सो ACH पळत मेसेजेस घेऊन येतोय, त्यामुळे आपल्या पेरिस्टाल्टिक मूवमेंट्स वाढते. सो आपण जर ACHला ब्लॉक केलं तर तुमचा शिपाई जो आहे जो पळत चाललाय खबर द्यायला, तो खबर तिथपर्यंत पोचेल का, नाही. मग तशी ॲक्शन पुढे घडेल का, नाही. ठीक आहे, तुम्ही पाणीपुरी वगैरे खाल्ली, ब्रेनला कळालंय, मग ब्रेनकडून GIपर्यंत खबर आणण्याचं काम कोण करतंय, तुमचं ACH पळत खाली जातंय. जर ACHला मी ब्लॉक करून टाकलं, ACHला म्हणून तू कामच नाही करायचं, मग GITपर्यंत ते सिग्नल्स पोहोचतील का, पटकन पेरिस्टाल्टिक मूवमेंट्स वाढवा, काहीतरी आलंय, नाही. सो पेरिस्टाल्टिक मूवमेंट्स वाढतील का, नाही. सो हे ड्रग्स असे काम करतात. काय करतात, हे ACHला ब्लॉक करतात. ACH ब्लॉक झाल्यामुळे ब्रेनकडून मेसेज पोहोचणारच नाही, त्यामुळे आपले जे पेरिस्टाल्टिक मूवमेंट्स आहेत ते वाढणारच नाहीत. सो अँटीमोटिल ड्रग्स कसे काम करतात, पहिलं तर त्यातले जे ओपॉइड ड्रग्स आहेत ते म्यू रिसेप्टरला जाऊन अटॅच होतात, त्यामुळे कॉन्स्टिपेशन इफेक्ट दिसतो. आणि काही ड्रग्स ACHला ब्लॉक करतात, त्यामुळे जो मेसेज पोहोचतोय GIपर्यंत की पेरिस्टाल्टिक मूवमेंट्स वाढवा, तो मेसेज पोहोचणारच नाही, त्यामुळे पेरिस्टाल्टिक मूवमेंट्स वाढणारच नाहीत. आता आपण ड्रग्स बघूयात. तर यात पहिले येतं डायफेनऑक्झिलेट. आता डायफेनऑक्झिलेट आपण बऱ्याच वेळा ऐकलंय. डायफेनऑक्झिलेट हे एक ओपॉइड डेरिव्हेटिव्ह आहे. आता ओपॉइड डेरिव्हेटिव्ह आहे, हा एक ओपॉइड ड्रग आहे. हा काय करणार, हा जाऊन तुमच्या म्यू रिसेप्टरला जाऊन अटॅच होणार, त्यामुळे हा कॉन्स्टिपेशन इफेक्ट दाखवणार. कॉन्स्टिपेशन इफेक्ट दाखवणार म्हणजेच काय, हा तुमची जी इंटेस्टाईनची मोटिलिटी आहे, जी आपली पेरिस्टाल्टिक मूवमेंट्स आहेत त्यांना कमी करणार. पण आता शेवटी हा ओपॉइड डेरिव्हेटिव्ह आहे. ओपॉइड कसं ॲडिक्टिव्ह असतं आपल्याला माहिती आहे. सो हे ॲडिक्टिव्ह असतं. आता पेशंटला याचं ॲडिक्शन नाही लागावं त्यासाठी आपण डायफेनऑक्झिलेटसोबत ॲट्रॉपिन ॲड करतो. सो काय सांगितलं, डायफेनऑक्झिलेट. काय, डायफेनऑक्झिलेट. सो हे जे डायफेनऑक्झिलेट आहे हे एक ओपॉइड डेरिव्हेटिव्ह आहे आणि ओपॉइड डेरिव्हेटिव्ह म्हटल्यावर हे म्यू रिसेप्टरला जाऊन अटॅच होणार, त्यामुळे कॉन्स्टिपेशन इफेक्ट दाखवणार. हे इंटेस्टाईनचे पेरिस्टाल्टिक मूवमेंट्स कमी करणार. आता हे पेरिस्टाल्टिक मूवमेंट्स कमी करतं हे आपल्याला माहिती आहे, पण कधी कधी असं होऊ शकतं की एवढं स्ट्रॉंगली अफेक्ट करते की पेरिस्टाल्टिक मूवमेंट्स कमी करून ते फार बंदच करून टाकते. त्यामुळे ह्याचं साईड इफेक्ट असतं पॅरालिटिक इलियस. पॅरालिटिक इलियस म्हणजे कम्प्लीट पॅरालिसिस ऑफ युअर इंटेस्टाईन्स. त्यांच्यात पेरिस्टाल्टिक मूवमेंट्स होतच नाही. सो डायफेनऑक्झिलेटमुळे पॅरालिटिक इलियस बसू शकतो. सो काय सांगितलं आपण, डायफेनऑक्झिलेट हे एक ओपॉइड डेरिव्हेटिव्ह आहे आणि ओपॉइड डेरिव्हेटिव्ह आहे त्यामुळे दिस इज ॲडिक्टिव्ह आणि पेशंटला हे ॲडिक्शन नाही व्हावं यासाठी आपण डायफेनऑक्झिलेटसोबत ॲट्रॉपिन ॲड करतो. आणि ह्याचं सगळ्यात कॉमन ब्रँड नेम आहे आपल्याकडे टॅबलेट लोमोटिल. आता लोमोटिल आपण बघितलं, लोमोटिलमध्ये असतं डायफेनऑक्झिलेट 5 mg प्लस ॲट्रॉपिन 0.2 mg. सो काय इथे फेमस आपल्याकडे, टॅबलेट लोमोटिल. लोमोटिलमध्ये असतं डायफेनऑक्झिलेट प्लस ॲट्रॉपिन. आता हे ओपॉइड डेरिव्हेटिव्ह म्हटलं हे म्यू रिसेप्टरला जाऊन अटॅच होणार आणि पेरिस्टाल्टिक मूवमेंट्स कमी करून कॉन्स्टिपेशन इफेक्ट दाखवणार. सो हे झालं आपलं डायफेनऑक्झिलेट, जसं फेमस ब्रँड नेम आहे टॅबलेट लोमोटिल. लोमोटिलमध्ये असतं डायफेनऑक्झिलेट प्लस ॲट्रॉपिन. मग आता सेकंड येतं लोपेरामाइड. लोपेरामाइड आपण बऱ्याच वेळा ऐकलं आहे. लोपेरामाइड हे ड्युएल इफेक्ट दाखवतात. आता मेकॅनिझम ऑफ ॲक्शनमध्ये आपण 2 ॲक्शन सांगितलेले आहे. पहिलं
तर ते सगळं म्युरिसेप्टर वगैरे. सेकंड ACHला ब्लॉक करणं. सो हे जी लोपेरामाइड आहे हे दोन्ही पण ॲक्शन दाखवतं. आता हे लोपेरामाइडसुद्धा एक ओपॉइड डेरिव्हेटिव्ह आहे, पण त्या डायफेनॉक्सिलेट एवढं ॲडिक्टिव्ह नाही आहे. पण हे ओपॉइड डेरिव्हेटिव्ह म्हटल्यावर हे म्युरिसेप्टरला जाऊन अटॅच होणार. सो इंटेस्टाइनल मोटिलिटी कमी करणार, त्यामुळे कॉन्स्टिपेशन इफेक्ट दाखवणार. प्लस हे ACHला आपण ब्लॉक करतो. ACHला ब्लॉक केल्यामुळे मेसेज पोचणारच नाही, त्यामुळे पेरिस्टाल्टिक मुवमेंट्स वाढणारच नाहीत. पेरिस्टाल्टिक मुवमेंट्स नॉर्मलला येणार आणि जसंच्या तसं ते चालू राहणार. सो 2 ॲक्शन दाखवते. पहिले तर पेरिस्टाल्टिक मुवमेंट्स कमी करतं आहे बाय ओपॉइड इफेक्ट, आणि सेकंड ACHला ब्लॉक करतं आहे. इनिशियली लोपेरामाइड 4 mg दिलं जातं, मग नंतर आफ्टर इच लूज स्टूल 2 mg द्यायचं, आणि मॅक्स तुम्ही 16 mg देऊ शकता इन 24 hours. सो 2 काय काय आहेत आपल्याकडे, डायफेनॉक्सिलेट आणि लोपेरामाइड. आता हे बघा, हे जे ओपॉइड ड्रग्स असतात हे आपल्या ह्याच्यात पण असतात, कफ सिरपमध्ये पण असतात. कफ सिरपमध्ये कोडीन असतं, जे आपण ऐकलं आहे. कोडीन हे एक ओपॉइड ड्रग आहे. सो त्यामुळे कफ सिरप कंटेनिंग कोडीन ह्याचं साईड इफेक्ट असतं कॉन्स्टिपेशन. सो आपण कधी कधी लूज मोशन्समध्ये हे सुद्धा वापरू शकतो, म्हणजे लॉजिकली वापरायचं झालं तर. आता अँटीमोटिलिटी ड्रग्स आपण शिकलो. आता याचा अर्थ असा नाही की ठीक आहे, लूज मोशन्सचं पेशंट आलं देऊन टाका लगेच अँटीमोटिलिटी ड्रग्स. असं ब्लाइंडली हे ड्रग्स बिलकुल द्यायचे नाहीत. त्याचं रिझन आता आपण बघूयात. आता हे बघा, लूज मोशन्स का होत आहेत, ते आपल्या भल्यासाठीच होत आहेत की तुमच्या GITमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्स एंटर झालेले आहेत. सो ब्रेन काय करतो आहे, आपल्या चांगल्यासाठीच पेरिस्टाल्टिक मुवमेंट्स वाढवते, सो दॅट सगळी ते घाण बाहेर निघून जाईल, सगळं कचरा बाहेर निघून जाईल आणि ते मायक्रो ऑर्गॅनिझम्स आपल्या बॉडीमध्ये राहणार नाहीत, आपल्या ल्युमेनची जी लायनिंग आहे त्याला खराब करणार नाही. सो लूज मोशन्स ही काय वाईट गोष्ट नाही, ती आपल्यासाठी चांगलीच गोष्ट आहे. ठीक आहे, हाल होतात, पेशंट अख्खं डिहायड्रेट होतो, अख्खं गळून जातो, पण ते लूज मोशन्स चांगलीच गोष्ट आहे, हे समजून घेतलं पाहिजे. पण आपण काय करतो, आता लूज मोशन्स झाले, चला अँटीमोटिलिटी ड्रग्स देऊया. जर अशा केसात तुम्ही अँटीमोटिलिटी ड्रग्स दिले तर मोशन्स तर थांबले, जे लूज मोशन्स तर थांबले, पेरिस्टाल्टिक मुवमेंट्स कमी झाले, जे बॉडी सगळं कचरा बाहेर टाकायचं काम करत होतं ते तुम्ही थांबवलं. त्यामुळे इन्फेक्शन तर पोटातच राहणार, मायक्रो ऑर्गॅनिझम्स बाहेर निघणार आहेत का? जर तुम्ही अँटीमोटिलिटी ड्रग्स दिले, तुम्ही लूज मोशन्स थांबवले, पेरिस्टाल्टिक मुवमेंट्स कमी केल्या, मग जो कचरा बाहेर टाकायची प्रोसेस होती तुम्ही थांबवली, कचरा तसाच पोटातच राहिला, जे इन्फेक्शन आहे ते पोटातच राहिलं, ते बाहेर येणारच नाही. त्यामुळे ते इन्फेक्शन तिथेच राहून ते तुमच्या GITचं जे लायनिंग आहे त्यात ते पेनिट्रेट करू शकतं. पेनिट्रेट करून ते तुमच्या सिस्टममध्ये एंटर होईल किंवा मग तिथल्या लायनिंगला डॅमेज करून तिथे परफोरेशन कॉज करेल. त्यामुळे डेंजरस कॉम्प्लिकेशन्स दिसू शकतात. त्यामुळे हे जे अँटीमोटिलिटी ड्रग्स आहेत हे कधीच ब्लाइंडली द्यायचे नाहीत. उगाच लूज मोशन्स दिसतात म्हणलं की अँटीमोटिलिटी ड्रग्स दिले असं करायचं नाही, कारण लूज मोशन्स दीज आर आपलेच फ्रेंड्स, आपल्या बॉडीचे फ्रेंड येते, आपल्या चांगल्यासाठीच होतं येते. त्यामुळे उगाच लगेच अँटीमोटिलिटी ड्रग्स देऊन तुम्ही लूज मोशन्स नाही थांबले पाहिजेत. कॉन्सेप्ट कळायला काय होतं आहे की लूज मोशन्स आहेत, कंप्लेंट्स आहेत लूज मोशन्सची, तुम्ही दिले अँटीमोटिलिटी ड्रग्स, मग ते इन्फेक्शन तसंच पोटात राहिलं, ते बाहेर टाकलं गेलं नाही, तसंच पोटात राहिलं तर पोटात राहून ते मायक्रो ऑर्गॅनिझम्स तुमच्या लायनिंगला लगेच पेनिट्रेट करणार, पेनिट्रेट करून ते इधर सिस्टममध्ये घुसतील किंवा त्याला डॅमेज करून 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 परफोरेशन कॉज करतील आणि डेंजरस कॉम्प्लिकेशन्स दिसू शकतात. त्यामुळे हे ड्रग्स कधीच ब्लाइंडली द्यायचे नाहीत. नीट बघा, आता जर पेशंट सांगतोय 1 ते 2 वेळा लूज मोशन झाले म्हणजे काय, अरे चांगली गोष्ट आहे, तुझी बॉडी तुझ्या त्या मायक्रो ऑर्गॅनिझम्सला बाहेर टाकते, सो अप्रिशिएटेड, ती चांगली गोष्ट आहे की तुझा सगळा कचरा बाहेर निघतो, मायक्रो ऑर्गॅनिझम सगळे बाहेर पडून जात आहेत. सो या केसमध्ये तुम्ही उगाच अँटीमोटिलिटी ड्रग्स द्यायची गरज नसती. पण ते लूज मोशन्स थांबतच नाही आहेत, कंटिन्युअस चालूच आहेत. अशा केसमध्ये पहिलं तर अँटीबायोटिक्स द्यायचे, कारण मायक्रो ऑर्गॅनिझम बॉडीमध्ये तसंच आहे, किती लूज मोशन झालं तरी बाहेर निघतच नाही आहे. सो पहिलं तर अँटीबायोटिक्स द्यायचे आणि मग त्यासोबत अँटीमोटिलिटी ड्रग्स द्यायचे. पण हे केव्हा, जर वॉटरी डायरिया असेल, नॉर्मल लूज मोशन्समध्ये नाही, जो वॉटरी लूज मोशन्स असतील, वॉटरी स्टूल्स असतील, अशा केसमध्येच अँटीमोटिलिटी ड्रग्स द्यायचे आणि ते पण विदाऊट अँटीबायोटिक्स कधीच नाही द्यायचे. ऑलवेज अँटीबायोटिक्स प्लस अँटीमोटिलिटी ड्रग्स द्यायचे. तर तुम्ही विदाऊट अँटीबायोटिक्स दिलं तर मग ते रिस्की होतं की तुम्ही अँटीमोटिलिटी ड्रग्स देताय, थांबवताय, पण त्या मायक्रो ऑर्गॅनिझम्सला मारायला तुम्ही अँटीबायोटिक्स दिलेच नाहीत. सो इन्फेक्शन तसंच राहील, ते प्रोग्रेस करेल. त्यामुळे अँटीबायोटिक्स पण फार महत्त्वाचे असतात लूज मोशन्समध्ये. सो काय सांगितलं, 1 ते 2 टाईम लूज मोशन्स, ठीक आहे, गुड थिंग, कचरा बाहेर निघतो, मायक्रो ऑर्गॅनिझम्स पडत आहेत, सो तुम्हाला काही अँटीमोटिलिटी ड्रग्सची गरज नाही.
पण लूज मोशन्स थांबतच नाहीत, कंटिन्युअस वॉटरी स्टूल्स चालूच आहेत. अशा केसमध्ये अँटीबायोटिक्स द्यायचे आणि त्यासोबत हे अँटीमोटिलेटेड ड्रग्स द्यायचे. अँटीमोटिलेटेड ड्रग्स हे केव्हाच अँटीबायोटिक्सच्या बिना द्यायचे नाहीत. सो आपण कोणते अँटीमोटिलेटेड ड्रग्स पाहिले? डायफेनऑक्झिलेट आणि लोपेरामाइड. डायफेनऑक्झिलेटचं सगळ्यात कॉमन ब्रँड नेम असतं टॅबलेट लोमोटेल. त्यात असतं डायफेनऑक्झिलेट 5 mg प्लस ॲट्रोपिन 0.2 mg. आणि सेकंड आपण बघितलं लोपेरामाइड 4 mg. इनिशियली 4 mg द्यायचं, नंतर आफ्टर ईच लूज स्टूल तुम्ही 2 mg दिलं पाहिजे आणि 24 आवर्समध्ये मॅक्स 16 mg द्यायचं. यांचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय बघितलेलं? जे ओपॉइडवाले असतात ते म्यू रिसेप्टर जाऊन अटॅच होतात आणि कॉन्स्टिपेशन इफेक्ट दाखवतात बाय रिड्युसिंग द पेरिस्टाल्टिक मुवमेंट. आणि सेकंड मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय होतं? हे ACHला जाऊन ब्लॉक करून टाकतं, त्यामुळे मेसेज पोहोचतच नाही, त्यामुळे तुमचे पेरिस्टाल्टिक मुवमेंट्स वाढतच नाहीत. सो हे झालं आपलं अँटीमोटिलेटेड ड्रग्स.